सर्वप्रथम तुम्ही सर्वजण आपली ओळख सांगा. सर मी रितेश शशिकांत वायदंडे. मी वाळवा तालुक्यातील कुरळ गावचा विद्यार्थी आहे. मी हा माझा तिसरा अटेम्प्ट आहे आणि ह्या 2026मध्ये माझं SRPF 5मध्ये 2मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. अरे वा. तुमचं सर? माझं नाव साहिल सचिन कांबळे. माझं गाव शिराळा. ओके. माझं पहिल्याच अटेम्प्टला नवी मुंबई पोलीसला सिलेक्शन झालं. छान. माझं नाव महावीर वंतन कुमार पाटील. माझं गाव पाडळी कडेगाव तालुक्यातील. माझा हा तिसरा अटेम्प्ट आहे. मुंबई शहरला माझं पोलीसमध्ये सिलेक्शन झालं. छान. माझं नाव सूरज हनुमंत आहे, गाव पही. माझं मुंबई पोलीस व कुसावडगाव SRPF ठिकाणी सिलेक्शन झालं. रितेश सर, पोलीस दलात जाण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून व कशी भेटली? सर मी सुरुवातीला आर्मी भरतीची तयारी करत होतो. सुरुवातीला 2019मध्ये पहिली भरती जी होती ती रद्द झाली. त्याच्यानंतर कोरोना आल्यानंतर ते भरती जी पुढे ढकलली. त्यानंतर आर्मी भरती अग्निवीर म्हणून स्थापन झाली. परत मी माझं एज पण संपलं. त्यानंतर आमच्या गावाचं पोलीस स्टेशन आहे, त्यामुळं जे विद्यार्थी आहेत पोलीस भरती करणारे त्यांच्याकडून मला प्रेरणा वगैरे मिळाली. त्यात म्हणजे माझे काका पोलीस दलामध्ये अगोदरच कार्यरत होते, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन मला लाभले. त्यामुळे मी ह्या भरतीकडे मला असं वाटलं की मी भरती करू शकतो, म्हणून मी ह्याला ट्राय केलं. तरी काकांची किती वर्ष झाली ड्युटी चालू आहे तुमच्या? तरी 15 वर्ष झाली असेल. 15 वर्ष. सर, पोलीस भरतीची तयारी कधी व कशी सुरू केली तुम्ही? पोलीस भरतीची सुरुवात मी 12वी झाल्यानंतर आता 2 वर्ष झाली, त्यात माझं सिलेक्शन झालं. अरे वा. मग भाऊ माझा आर्मीत आहे, आता अग्निवीरला झालेला. मग आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे काकाचा मुलगा आहे तो. ओके. मग लहानपणी असल्यापासून म्हणजे जेव्हापासून तो झाला, मग त्यानंतर मग घरच्यांना पोलीस भरती कर. म्हणजे माझ्या वडिलांचं पण स्वप्न होतं, एक प्रकारचं प्रेरणास्तंभ होता. वडिलांचं स्वप्न होतं की ज्यावेळी भाऊ झाला आर्मीत, जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळं, मग वडिलांचं स्वप्न होतं. मग वडील एक्सपायर झालेत मी 12वीत असताना. मग त्यांचं स्वप्न मला पूर्णच करायला होतं. मग मी 12वी कंप्लीट केली आणि एकसारखं लागलं आणि माझं झालं फर्स्ट अटेम्प्टला झालं. छान. सर, तुमच्या अकॅडमीमधून बरेच विद्यार्थी यावेळेला पोलीस भरतीत सिलेक्ट झालेले आहेत. अकॅडमीचं महत्त्व काय असतं पोलीस भरतीसाठी? आता आपले संघर्ष करा अकॅडमी इस्लामपूरमध्ये 1-2 वर्ष झाले स्थापन झालेले आहे. तरी पहिल्याच अटेम्प्टमध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता आम्ही इथं चौघं समोरच आहे, इथे एक दिदी बसलेले आहे. आम्ही भरपूर जण झालेलो आहे, अजून भरपूर मुलं आहेत. ती कसं असते, आपल्या गुरु सरांनी आपल्याला फिजिकलच्या दृष्टिकोनातनं जे काही म्हणजे आपलं रनिंग असते, गोळा फेक असतो, असे जे इव्हेंट असतात ते आपण घरी बसून किंवा असं कोणाच तर मार्गदर्शनातून केलेलं बरं पडते. कारण की कसं असते, आपल्याला माहीत नसते ना कुठली गोष्ट असते, टायमिंग काय असते वगैरे, ते आपल्या कोच सरांच्याकडून आपल्याला ते कळू शकते. त्यामुळे सरांचं आपल्याला यात मार्गदर्शन भेटलं तर आपण लवकर भरती होऊ शकतो. नक्कीच. सर, मला एक सांगा, तुम्ही शारीरिक तयारी व अभ्यासक्रम ह्याचं शेड्यूल कसं मॅनेज केलं भरतीसाठी? तर माझं कसं झालं, सकाळी 5:30 वाजल्यापासून दिवसा शेड्यूल हे असायचं, फिक्स असायचं. सकाळी 5:30ला उठल्यानंतर 6ला ग्राउंडवर येणं, 6ला ग्राउंड सरांच्याकडे चालू व्हायचं. 6ला चालू झाली की 8:30ला ग्राउंड संपायचं. घरी जायचं, रिटर्न परत आवरून वगैरे रिटर्न यायचं आणि इस्लामपूर मग अकॅडमीला यायचं. तिथून पुढं मग अभ्यासाचं शेड्यूल चालू व्हायचं. 1.5 तासाचं प्रत्येक सेक्शन असायचं. त्या हिशोबानुसार मग 8:30पर्यंत रात्री मी अभ्यास करायचा आणि राहिलेलं माझा मग घरी. बराच वेळ आणि डेडिकेशन द्यायला लागते या गोष्टीसाठी. रितेश सर, फिटनेस टिकवण्यासाठी आहारामध्ये कोणते बदल गरजेचे आहेत? सर, पोलीस भरती अशीच तर आहे की त्यात तुम्हाला फिजिकली खूप परिश्रम करायला लागते. तर त्यात आहार म्हटलं तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जो मी आहार घेत होतो ते मी फक्त शनिवार चुकला तर मी दररोज 2 अंडी खात होतो आणि रोज माझे डाएट वगैरे असायचे प्लॅन. त्या डाएटमध्ये मी हरभरे वगैरे भिजवत घालायचे संध्याकाळी आणि सकाळचे खात होतो. हे माझं डेली शेड्यूल चालू होतं. त्यामुळे माझा परफॉर्मन्स वगैरे खूप हाय होता. कारण मी फर्स्ट 1600 मीटर असले तरी फर्स्ट 3मध्ये येत होतो. परत 5 किलोमीटर असले तरी मी म्हणजे माझं फिजिकल खूप चांगलं होतं. त्यात सरांचे पण मार्गदर्शन लाभलेले. त्यामुळं वेळोवेळी आम्हाला गायडन्स मिळाले की हे आहार खाल्ले पाहिजे. त्यामुळं मला या गोष्टीत खूप म्हणजे आहार हे मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. रनिंगमध्ये टायमिंगचं देखील तितकाच महत्त्व असतो ना? तुम्हाला साधारणपणे 1600 मीटर हे करायला किती टाइम लागायचा? सर, मी माझं बेस्ट टायमिंग माझं 4:57 आहे. 4:57. हां, मी डेमो वगैरे असला की 5:03, 5
डेडमध्ये मारायचो. छान. सर, सिलेक्शन झालं हे समजल्यावर तुमच्या मनात पहिला विचार कोणता आला? पहिला व विचार तुम्ही पहिला फोन कोणाला केला? पहिला विचार आला, जे मी केलं ते माझ्या पप्पांचं स्वप्न होतं. आणि जे मी सांगायला म्हणजे सिलेक्शन झालं हे सांगायला ते पाहिजे होते, पण ते तिथं नव्हतं. सगळ्यात वाईट त्या गोष्टीचं वाटलं होतं त्यावेळी. पण भाऊ होता अग्निवीर, जो आर्मीमध्ये होता, त्यानं मला भरपूर सपोर्ट केला. बाबा तू हे कर, अभ्यास करतोयस का, हे करतोस का, तिकडून मला रोज फोन असायचा. मग त्याला मी पहिला फोन केला. बाकी घरचे पण बऱ्यापैकी सपोर्टिव्ह होते, मग मित्र पण होते. मग सगळं आम्ही लिस्ट वगैरे अभ्यासिकेचं चेक केली मित्रांनी वगैरे. चेक केल्यानंतर भैयाला पहिला फोन केला की बाबा झालं. मग भाऊ मी रडायला लागलो. मग बहिणीला फोन केला, बहीण पण सपोर्टिव्ह भरपूर. म्हणजे ज्यावेळी पप्पा म्हणजे एक्सपायर झाले त्यानंतर मला जॉबला जायला लागलं असतं, पण माझ्या जागी ती गेली. त्याचा भरपूर सपोर्ट मला होता. बाकी घरचे सपोर्टिव्ह होते. मग तिथून मी घरी गेलो, घरी सांगितलं, बहिणीला फोन वगैरे केला. आणि आपल्या प्रेक्षकांना ज्यांना माहीत नाही आहे, फरक काय असतो अग्निवीर आणि रेग्युलर? म्हणजे अग्निवीर हे प्रोसेस आता अग्निवीर म्हणजे काय, ती 4 वर्षाची भरती आता सरकारनं केलेली आहे. पहिली कशी 17 वर्ष आर्मी. कधीपासून चालू झाले? 4 वर्ष 3-4 वर्ष 3-4 वर्ष. ओके. ते मोदी सरकारनं ते 4 वर्ष चालूच केलं. त्यातल्या 25% काहीतरी परमनंट करतात. अरे वा, चालेल. सर, आपल्या ईश्वरपुरात बऱ्याच अकॅडमी आहेत. तुम्ही संघर्ष करिअर अकॅडमी ह्याच अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेण्याचं का तुमच्या मनात आलं? पहिल्यांदा म्हणजे सरांचं फिजिकल घेण्याची पद्धत चांगली. त्यानंतर सरांचं वैयक्तिक लक्ष असतं. प्रत्येक कॅन्डिडेटवर वैयक्तिक लक्ष देतात. म्हणजे आता मी असेल, महावीर असेल, सगळ्यांच्याकडे असं वैयक्तिक लक्ष द्यायचं. बाबा तुझं काय चुकतंय, तू बाबा आता साहिलचा गोळा पडत नव्हता, साहिलला वैयक्तिक सांगा की बाबा तू गोळा चांगल्या पद्धतीत कर, असं कर. म्हणजे त्यातल्या पण टॅक्ट असतात ना, त्या टॅक्ट चांगल्या पद्धतीत सांगणं म्हणा. आणि सर कसं एक माणूस म्हणून, शिक्षक म्हणून चांगले आहेत, पण माणूस म्हणून पण चांगले आहेत. वैयक्तिक काय असेल ती मदत वगैरे सगळे करतात. त्यामुळे संघर्ष अकॅडमीचे येण्याचं मेन कारण हे, फिजिकल पण चांगलं घेतात आणि माणूस म्हणून पण चांगलं. स्ट्रिक्ट आहेत का? हां, स्ट्रिक्ट असणार, शिक्षक म्हणजे स्ट्रिक्ट आहे. सर, पोलीस भरतीसाठी मानसिक तीव्रता व शारीरिक गती या दोन्ही गोष्टींचं बॅलन्स असणं आवश्यक असतं. अकॅडमीनं तुम्हाला या 2 गोष्टी बॅलन्स करायला कशा पद्धतीने मदत केली? सरांचं म्हणजे कसं फिजिकल सकाळचं असायचं, त्यामुळे कसं व्हायचं, वातावरणानं शरीराला कसं त्रास जास्त होत नव्हता, परफॉर्मन्स चांगला उठत होता. त्यामुळे सरांचं फिजिकल सकाळचं असायचं. इतर सरांचं संध्याकाळी वगैरे असते, पण आपल्या अकॅडमीचं पहिल्यापासूनच सकाळचं होतं. थंडीचंही सर तरी पण सकाळचं घेत होतं. त्यामुळे कसं आहे, मानसिक म्हणजे कसं स्थिती पण चांगली राहायची. असं विचार परत दुपारच्या पुढे जरी अभ्यास जरी करायचं म्हटलं तरी लायब्ररीत अशी झोप नाही यायची जास्त करून की अभ्यास व्हायचा. परत कसं होते, बाकीच्या वेळेस कसं आपल्या इकडं सकाळचं फिजिकल केलं म्हणजे परत आपण निवांत राहतो ना परत अभ्यास करण्यासाठी. परत कसं सरांचं योगा बिगा घ्यायचं ना, त्यामुळं असं स्टेबल राहायचं ना, विचार करायला माणसाला भाग पडते ना. अभ्यास असं कसं होते, विचार जास्त करायला लागतोय ना. पेपर कसं राहते त्याच्यावर राहते ना, सगळं डिपेंड. पहाटे तरी किती वाजता तुम्ही ग्राउंडवर? तरी 5:30चं टायमिंग असायचं, त्यामुळे लवकर उठायला लागायचं. 4:30-5 वाजता. आणि किती रनिंग असायचं रोजचं? रोजचं शेड्यूल वेगळं असायचं. कधी लॉंग असायचं, कधी शॉर्टमध्ये स्प्रिंट वगैरे असं असायचं. कधी पोर सुट्टी मारायची सरांच्या फॅन की उद्या काय असेल त्याच्या वगैरे. तरी पण बऱ्यापैकी असायचं. सांगत नव्हतं की बाबा उद्या वर्कआउट म्हणजे पोरं यायची नाहीत ना, पण त्यामुळे काय असेल ते डायरेक्ट या वर्कआउट. डेमो वगैरे घेतला तर पोर डेमो घेतलं तरी काही समजत नव्हती बाबा डेमो आहे, आपण एवढं पावलं हे आम्हाला प्रॅक्टिस झाली कळायचं. पण ही सरांची रायटर सरांची स्ट्रॅटेजी. असं व्हायचं काय की आज लेच वर्कआउट झालंय, अंग दुखा लागले, चला उद्या दांडी मारूया? नाही आम्हाला तर नाही. म्हणजे किती वर्कआउट झाला हे कळून पण येत नव्हतं. त्याचं बेनिफिट आम्हाला भरतीच्या टाइम झालं, कारण आमचं भीती पूर्ण मोडलेली. ओके. त्यामुळे आम्हाला तिथं 1600 वगैरे काय जरी कुठला जरी इव्हेंट घेतला तरी आम्हाला त्याची भीती वाटत नाही. सर, मॅडम आपली ओळख सांगा. नमस्कार, माझे नाव विशाल आशाराम दिलीप गुरव. माझी मुंबई शहर पोलीस व मुंबई कारागृह व मुंबई चालकपदी निवड झाली. SRPF गटपदी पण निवड झाली. या 4 पोस्टमध्ये माझी निवड झाली. राहणार माझं गाव पडवळ. ओके. माझं नाव ऋतुजा पोपट माळी, मी राहणार कापूसखेड. माझं मुंबई शहरला 2026 मध्ये सिलेक्शन झालं. ओके. सर, पोलीस अकॅडमीमध्ये सिलेक्शनपर्यंतची तुमची जर्नी सांगा. मी पहिल्यांदा 2024ला आर्मी भरती ट्राय केला होता पहिला. तेव्हा वय माझं 21 होतं, 20 होतं. आणि त्याच्यामध्ये मला पहिल्या अपयश आलं. त्याच्यामधून परत ना घरच्यांनी सपोर्ट केला की पोलीस भरती करू शकतो, तुझ्यामध्ये तेवढी जे आहे पर्सनॅलिटी तो करू शकतो ते.
मग मला एक मित्र असा भेटला की तो म्हणला की तू पोलीस भरती करू शकतोस. त्यानं मार्गदर्शन फुल केलं आणि त्यानं मला सांगितलं की तू पहिल्यापासूनच सेल्फ स्टडी करून होऊ शकतोस, पण जरा फिजिकलच्या बाबतीत जरा कमी असल्यामुळं मी राठोड सरांच्याकडं डेमोला वगैरे यायचो. त्याच्यातून माझं 45 फिजिकल आणि 86 लिखी अशी 131 मुंबई शहराला माझं टोटल झाले. कितीपैकी 130? 150 पैकी 131. अरे वा, छान. फिजिकल ट्रेनिंगमध्ये चॅलेंजेस काय काय फेस करावे लागले? कसं असतं, गोळा 100 मीटर 1600 याच्यामध्ये खूप स्ट्रगल असतं, कारण की ज्याचं गोळा आउट असतो त्याचं 100 मीटर 1600 वीक असतं आणि शक्यतो करून ज्याचं 1600 आणि 1600 चांगलं असतं त्याचं गोळा आणि 100 वीक असतं. त्या दोन्हींना फॉलो करून तिसरा इव्हेंट गोळा ठेवावा लागतो, कारण की त्या रनिंगच्या इव्हेंटमध्ये गोळा डाऊन होत असतो. फिजिकल फिटनेस डाऊन होत असल्यामुळं वेट कमी होत असतं, त्याच्यामुळं आपल्या गोळ्यावरती इफेक्ट पडत असतो. त्याच्यामुळं गोळा पण प्लस ठेवून 45 फिजिकल ठेवणं पण गरजेचं आहे. आजच्या या धावत्या स्पर्धेमध्ये स्पर्धा भरपूर वाढली, आता कॉम्पिटिशन भरपूर झाले, मुलांना अपडेटिंग भरपूर यायला लागले. टेलिग्राममुळं प्रत्येकाला नॉलेज जादा यायला लागले, त्याच्यामुळं भरपूर नॉलेजवाली मुलं आता स्पर्धात्मक झालेली. तुमचा स्ट्रॉंग इव्हेंट कोणता होता आणि वीक इव्हेंट कोणता होता? माझं स्ट्रॉंग इव्हेंट 1600 होताच, फक्त जरा कसं 100 वीक होतं माझं. ओके, म्हणजे लॉंग रनिंगला काय इश्यू नाही आहे, शॉर्टमध्ये जरा थोडं फक्त माझं पायाचं इंजुरी झाल्यामुळं थोडं इव्हेंट इंजुरी यायची मला. ओके. काय फरक असतो म्हणजे 1600 जेव्हा तुम्ही रन करता आणि 100 जेव्हा रन करता? 1600 स्पेस रनिंग असतं आणि 100ला कसं जरा थोडं इव्हेंटला शॉर्ट असल्यामुळं त्याला आपलं बसणं, स्टार्ट घेणं, पहिला पुशअप घेणं, फिनिशिंग ह्याच्यावरती लय हे असतं. ओके. मॅडम मला सांगा, महिलांना पुरुषांपेक्षा अधिक परिश्रम करावे लागतात पोलीस भरतीसाठी, हे खरं आहे का? तसं काही नाही, दोन्हींना पण सोबत स्क्रब घ्यावं लागतं. फक्त कसं थोडंसं मार्क्समध्ये ते सगळं सेम असतं, फक्त मेरिट लावणं जरासं वेगवेगळं राहतं. ओके. तसं मी आता ह्या सरांजवळच होते प्रॅक्टिसला. माझं स्टार्टिंग झालं, आम्ही दोघं, हे माझे सर आहेत टायकोंडोचे, त्यांच्यापासूनच मला प्रेरणा भेटली की आपण पोलीस व्हावं, कारण आमच्या क्लासवरचे 1-2-3 आर्मीला होते आणि पोलीस झाले. मग तेव्हापासूनच माझं हे होते की माझं पण एम होतं की आपण पाचवीपासूनच तयारी करावी आणि आपण पण पोलीस व्हावं त्यांच्यासारखं. त्यांची वरती वगैरे घालून बोलले की मला पण असं वाटायचं की आपण आताच पोलीस व्हावं का, पण तसं काय नव्हतं, कारण एज कमी होतं. पण त्यांचा मी प्रेरणा ठेवून मी 12वीपर्यंत कॉलेज करून नंतर प्रॅक्टिसमध्ये गेले आणि ह्यांचा क्लास जॉईन केला आणि मी ह्यांच्यापासून प्रॅक्टिस केलं चांगलं. तिन्ही पोस्टला मी 50पैकी 50 घेतले ह्यांच्यातून अकॅडमीतून. अरे वा. मला एक सांगा मॅडम, तयारी करताना काय अडचणी आल्या? तयारी करताना खूप अडचणी येतात, पण त्याच्यावर थोडंसं हे करून मात करून आपण आपल्याला पोलीस व्हायचं आहे म्हटल्यावर सगळं पाठीमागं टाकून करावं लागते. सगळं महिलांचं तसं जास्तच कष्ट असतं, घरचं बघून सगळं करावं लागतं, मुलांबरोबरच प्रॅक्टिस करावं लागतं. काय काहींचं असं असतं की महिला मुलांच्यात करतात वगैरे, हे जरासं हे टिपिकल वगैरेच वाटतं बोलणं सगळ्यांचं. पण मी ग्रुपमध्ये मुलांसोबतच प्रॅक्टिस केलं. मुलांसोबत केल्याशिवाय आपलं काही होणार नाही हे माझ्या डोक्यात होतं. मग मुलींच्यात कमी राहून मी मुलांच्यात जास्त राहून प्रॅक्टिस केलं. मग त्याच्यामुळं सरांचा पण फोकस चांगला होता आमच्यावरती. सर पण प्रत्येक स्टुडंट करून चांगले घेत होते प्रॅक्टिस. आणि मग मी मुलांसोबत केलं आणि मला तिन्ही पोस्टला 50पैकी 50 मार्क्स. जसं तुम्हाला आत्ता तिन्ही पोस्टमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले, हे जेव्हा तुम्ही घरात सांगितलं तेव्हा त्यांचे एक्सप्रेशन्स व त्यांचं काय मत होतं? सगळे खुशीच होते, कारण माझं थोडंसं पहिले 25 मार्क्स पडायचे, पण आता जरा चांगलं प्रॅक्टिस केलं, डाएट चांगला केला आणि सारखं अपयशित राहिलं, 2 वेळा अपयश आलं. घरचे पण थोडे खचून गेले होते. मग मला पण जरा असं वाईट वाटायला लागलं, म्हणून मी पण थोडंसं जास्त स्ट्रगल घेतलं मागच्या वेळेपेक्षा आणि डाएट वगैरे चांगला केला आणि फोकस केला मी जास्त करून ग्राउंडला, कारण ग्राउंडला आउट ऑफ असलं तर आपलं कुठंतरी होऊ शकते, म्हणून मी ग्राउंडलाच फोकस केलं. आणि मला सगळं घरचं करावं लागायचं, त्यामुळे मला स्टडीला ना वेळच भेटत नव्हता जास्त. मग मी आजारी बहीण घरी होती, डिलिव्हरीला आलेली, त्याच्यामुळे मला घरी अभ्यासाला वेळच भेटत नव्हता. मग मी डोक्यात एकच ठेवलं, आपल्या हातात फिजिकल आहे, फिजिकलला आपल्याला माहिती आहे मार्क्स किती असतात वगैरे. मग मी त्याच्याकडे फोकस केलं आणि मी करत राहिले आणि मग मला आउट ऑफ आले. जास्त टेन्शन कशा झालं, फिजिकलचं का रिटर्न एक्झामचं? तसं माझ्याकडे तर दोन्हीचं पण होतं, पण मला जास्त फिजिकलपेक्षा लेखीचं टेन्शन आलं, कारण मला वेळच भेटत नव्हता जास्त लेखीला. मला घरचं करून सगळं आवरून तरी मला 11-12 वाजायचे स्टडीला यायला.
तरी पण मी करत राहिले, म्हणलं काय होईल ती होईल, आपण ग्राउंड तर चांगलं करू म्हटलं. मग मला ग्राउंडने चांगला सपोर्ट केला, लेखीला पण चांगले मार्क्स आले आणि झालं सिलेक्शन माझं यावर्षी. अच्छा सर, जेव्हा खाकी पोलीस युनिफॉर्म हा शब्द तुमच्या कानावर पडतो तेव्हा सर्वप्रथम मनात कोणती प्रतिक्रिया येते? त्याच्यामध्ये कसं होतं सर की आपल्याला त्याच्याबद्दल वर्दीबद्दल आकर्षण राहतं, गावामध्ये सन्मान वाढतो आपला, आपली राहण्याची एक लेवल वाढून जाते, बाबा आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा वाढून जातो. त्याच्यामध्ये आपल्याकडं म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम होतोच, शक्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला बघण्याचा माणसांचा बदलतो. त्यामुळं भरपूर त्याच्यामध्ये बदल होतात. आणि खाकी म्हणले की खाकीसाठी अशी कुणालाही मिळत नाही, कारण की जिद्द, चिकाटी आणि मेहनत या 3 गोष्टी जर असेल तरच ही खाकी मिळते आणि त्याच्यासाठी खूप परिश्रम करावा लागतो. नक्कीच. मॅडम, जे लोक आज आपला पॉडकास्ट बघत आहेत व त्यांच्या देखील मनात आहे की आपण देखील पोलीस भरतीमध्ये कुठेतरी सिलेक्ट व्हावं, त्यांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही संघर्ष करिअर अकॅडमी का निवडावी? सर तर काय टॉपचेच आहेत, ते तायक्वांदो प्लेयर आहेत, त्याच्यामुळे सरांच्याकडे भरपूर स्किल आहेत त्या बाबतीतले. आणि आता जे सिलेक्शन झाले त्यांच्याकडून पण दुसऱ्या मुलांना प्रोत्साहन भेटतं. त्याच्यामुळे आम्ही पण सगळ्यांना सांगतो की टॉपचे खेळाडू आहेत त्यांच्याकडेच ऍडमिशन घ्या वगैरे, टॉपचं होऊन जाईल सांगतो. तुमचं देखील टायक्वांडो सुरुवातीचा गेम होता ना? आधीपासून स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये असल्याचा काय फायदा झाला का तुम्हाला? हो झाला ना, रनिंगसाठी झाला चांगला. रनिंगसाठी. आणि स्कूलपासून तुम्ही टायक्वांडो खेळता? हो, 5वी पासून खेळत होतो. 5वी पासूनच माझं स्वप्न झालं की आपण पोलीस बनायचं. ओके. आम्ही देखील ट्राय केला होता टायक्वांडो कराटेचा, पण ते स्ट्रेचिंग एवढं अवघड असते की जमलंच नाही. ते केल्यामुळे तर आम्हाला इकडे चांगला फायदा पडला. नक्कीच. स्ट्रेचिंगला वगैरे 100 मीटरला वगैरे चांगला फायदा पडला. म्हणजे थोडक्यात जर स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असला तर बाकीच्यांपेक्षा आपल्याला एक थोडंसं अपरेज knowledge असतं. येतं ना इकडे भरतीच्या क्षेत्रात कसं असतं काय नसतं ते. नक्कीच. सर, जे विद्यार्थी सध्या पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सोशल मीडियाचा वापर थोडा कमी करणे आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी सोशल मीडियाचा वापर करावा, जेणेकरून जिद्द, चिकाटी आणि सातत्य आणि कन्सिस्टन्सी महत्त्वाचे आहे. सातत्य, पुन्हा पुन्हा तेच करणे हाच भरतीचा एकमेव मार्ग आहे. आणि ज्यामध्ये आपण आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच्या गोष्टी दुसऱ्याला विचारणं ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहे, कारण यशाला शॉर्टकट नाही. नक्कीच. आता पुढचा राऊंड आपला रॅपिड फायर राऊंड आहे. मी तुम्हाला जे विचारेन त्याचं शॉर्टमध्ये उत्तर एक्सपेक्टेड आहे. ओके. आवडता विषय? मराठी. गणित बुद्धिमत्ता. मला बुद्धिमत्ता मराठी. GK आणि गणित बुद्धिमत्ता. गणित आणि मराठी 2. मॅथ्स, रिझनिंग. प्रेरणादायक व्यक्ती, आयडल कोण आहे तुमचा? आई वडील, बहीण, माझी दाजी. नक्की. आई वडील. यशाचे गुपित? सातत्य. स्ट्रगल. अभ्यास की मैदानी सराव? दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. एक पुस्तक ज्याने तुमचे आयुष्य बदलले? सह्याद्रीचा ठोकळा, बारामती. सह्याद्रीचा म्हणजे सह्याद्री करिअर अकॅडमीचा ठोकळा. ओके. पंढरनाथ राणे. ओके. हार्डवर्क की स्मार्ट वर्क? दोन्ही पण. पोलीस नसता तर काय? शेती. लेट नाईट अभ्यासाला सर्वात जास्त मदत कोणी केली? चहा, कॉफी की विल पॉवर? कॉपी. विल पॉवर. तुमच्या सर्वांपैकी सगळ्यात स्ट्रिक्ट अधिकारी कोण होईल? महावीर पाटील. तुमचं जीवन मंत्र? रोजचा अभ्यास. संघर्ष अकॅडमीला एका शब्दात सांगा. भरती व्हायची असेल तर अकॅडमीला ॲडमिशन घेतलं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा पहिल्यांदा कळालं की आता युनिफॉर्म भेटणार आहे तेव्हा मनात कोणता विचार आला? पहिल्यांदा युनिफॉर्म घालून आई वडिलांसमोर जाऊन शेवटी मारायची एवढीच इच्छा होती, ती पूर्ण आता होणार. अरे वा. अकॅडमीचे महत्त्व? आपल्याला काय करायचं आहे ते तिथनं समजतं. संतोष सर? यशाची गुरु केली. मास्टर माइंड. नक्कीच. चांगला माणूस. सर, तुमचं SRPF मध्ये सिलेक्शन झालंय, एवढ्या कमी कोट्याच्या जागेमध्ये सिलेक्शन झालं त्याबद्दल थोडं सांगा. सर, मेन सांगायचं म्हणजे मी जिल्ह्यासाठी ट्राय करत होतो. मी मुंबई लोहमार्ग यासाठी माझा प्रयत्न म्हणजे 100% दिलं होतं, कारण मला यावर्षी मी शेवटचा अटेम्प्ट म्हणून मी प्रयत्न केला होता. पण मुंबई लोहमार्गाचा पेपर लेंदी आल्यामुळं
मी 2 मार्कांनी वेटिंगला राहिलो तिथं. नंतर मला ऑप्शन म्हणजे SRPF होता. कारण SRPFच्या एकूण 104 जागा होत्या, त्यात ओपनच्या 35 जागा होत्या. मी असं डोक्यात ठरवलेलं की मला फर्स्ट 35मध्ये यायचं आहे, कारण 35 जागा असल्यामुळं मला फर्स्ट 35मध्ये यायचं होतं. तर मी हा डोक्यात विचार घेऊन मी SRPFची तयारी केली. मला जवळजवळ 1 महिना मिळाला. त्यात मी फिजिकलसाठी मी फक्त 10 दिवस प्रॅक्टिस केली SRPFसाठी. मला 95 मिळाले. त्यानंतर अभ्यासाचं शेड्यूल म्हणजे मी सकाळी लवकर 7 वाजता जायचो आणि संध्याकाळी 12पर्यंत मी अभ्यास करायचो. त्यात माझं जास्त रिकॉलिंग व्हायचं, म्हणजे मी जो विषय चुकतोय त्याच्यावर मी भर दिले. कारण म्हणजे माझं असं शेड्यूल असायचं की जर आज सकाळी प्रश्नपत्रिका सोडवली, त्यात एखादा क्वेश्चन चुकला, आता मराठीचा जर अलंकार चुकला तर मी अलंकारवर जास्त भर द्यायचो. परत आपला तो प्रश्न चुकता नाही कामा नाही त्यासाठी. तसेच बाकीचे विषयाचे गणित वगैरे मला आवडीचा विषय होता, कारण गणित वगैरेमध्ये माझे मार्क जायचे नाहीत. त्यामुळं मी SRPFमध्ये जो पेपर आला, पहिला पेपर होता तो रद्द झाला, त्यात मला 85 मार्क होते. दुसऱ्या पेपरमध्ये मला चान्स असं भेटला की ते जे वाचले, जे अभ्यास केलाय त्या रिकॉर्डिंग सगळे प्रश्न होते, तेव्हा मला जास्त स्कोर मिळाला. संतोष सर, प्रणव सर, आपल्याबद्दल सांगा थोडं. माझं नाव संतोष जयराम राठोड, ॲथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू. सगळं शिक्षण माझं पूर्ण बालेवाडी क्रीडाप्रवून या ठिकाणी झालेलं आहे. स्पोर्ट्समध्ये 15 इव्हेंट, त्याचबरोबर तायक्वांदो पण हा इव्हेंट. राहणार माझं मूळ गाव आहे ते कुळप, या ठिकाणी राहणारा आहे. त्याचबरोबर BPED हे पण झालेलं आहे. तायक्वांडो कधीपासून करता तुम्ही? तायक्वांदो मी 2004 ते 2005 पासून करतो. 2004 आणि 2008-09 पासून आपण ॲथलेटिक्समध्ये इव्हेंट माझा आहे. ओके. तायक्वांडोमध्ये बेल्ट्स ते नसतात? तायक्वांदो माझा ब्लॅक बेल्ट झालेला आहे सर. ब्लॅक बेल्ट. त्याचबरोबर ॲथलेटिक्स गेम जो आहे तो 1500 मीटर जो आहे, 1500 ट्रिपल चेस 3 किलोमीटर असतं, त्याच्यामध्ये मला राष्ट्रीय याला मेडल भेटलेलं आहे सर. अरे वा. सर आपल्याबद्दल सांगा. नमस्कार, मी प्रणव माणिक पाटील, राहणार कुरळप. राठोड सर आणि मी नेहमी एकत्र असतो. पोलीस भरती यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे सोशल मीडिया हे बंद करणं. त्याचबरोबर त्यांना जे काय त्यांचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी पोलीस भरतीला जे काय लागतं ते पूर्ण त्यांना अभ्यास शेड्यूलनुसार त्यांनी केलं पाहिजे. तर 100% आपण पोलीस भर वेळ देऊन ते होऊ शकतं सर. तरच आपल्याला 100% वर्दी मिळणार. नक्कीच. डिस्ट्रॅक्शन जेवढं कमी तेवढं चांगलं. चांगलं. प्रणव सर, अकॅडमी स्थापित करण्यामागची तुमची धोरणं काय होती? सर, अकॅडमी स्थापन करण्यापाठीमागचा मी तुम्हाला इतिहास सांगतो. माझं फॅमिली बॅकग्राऊंड जर तुम्ही बघितलं सर, तर माझे वडील इंडियन आर्मी रिटायर्ड आहेत. माझे चुलते, माझा भाऊ इंडियन आर्मीमध्येच आहे. त्याच्यासोबत माझे मोठे चुलते होमगार्ड ऑफिसर होते. माझा भाऊ पण पोलीसमध्ये आहे. म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंडच हे देशसेवेमध्ये गेलेलं आहे. अरे वा. आणि आजोबांचं मार्गदर्शन, त्यांचं नेहमी एक वाक्य असायचं की आपण समाजाप्रती काहीतरी करणं गरजेचं आहे. ती धारणा मनात ठेवून नेहमी मी डोक्यात एकच ठेवायचं की आपल्याला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, देशासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग प्रत्येक वेळी भरती होऊनच जाणं हे गरजेचं नाही. मला असं वाटतं कधी कधी आपण बॅकअप पॅनल पण बघितलं पाहिजे. आणि हे बॅकअप पॅनल तयार करायसाठी मला सरांच्यात एक स्पार्क दिसला. सर ॲथलेटिक्समध्ये त्यांचा 1500 मीटरचा गेम आहे सर, जो की त्यांनी 3 मिनिट 57 सेकंदात त्यांचं रेकॉर्ड आहे बालेवाडीच्या प्रबोधिनीला. तर त्यामुळं आम्ही असं बसलो होतो. आम्ही लहानपणीचे मित्र सर. अगदी सर मला 1 वर्षांनी ज्युनियर आहे, पण कायम ठरलेलं असायचं सर आपल्याला काहीतरी करायचं आहे. पण सरांच्या सोबत राहताना मला असं नेहमी वाटायचं की आपण सरांना सोबत घेऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे हे स्वप्न होतं आपलं की आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. आणि आज देशाच्या सेवेत न उतरताही आपण देशाच्या सेवेसाठी आपण विद्यार्थी तयार करतोय, ह्याच्यात फार मोठं समाधान आहे सर. नक्कीच. संतोष सर, अकॅडमी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते? अकॅडमी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मदत करते की जे काही टेक्निकल आहे वैयक्तिक प्रॅक्टिस करून आता 4 ते 5 वर्ष मुलं प्रॅक्टिस करत असतात, पण त्यांना वेळच्या वेळी योग्य मार्गदर्शन भेटलं जात नाही आहे. आणि कुठंतरी क्वचित मुलं पाठीमागं माघारी पडतात. मग समजा त्या अकॅडमीमध्ये त्यांनी जर ॲडमिशन घेतलं आणि ते शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली जे काय त्या ठिकाणी त्यांना लागलं जातं की आता 1600 मीटर जे आहे ते सगळ्यात मेन इव्हेंटमध्ये 1600 मीटर. त्या 1600 मीटरमध्ये हा डोक्याचा भाग आहे किंवा त्याचं 1600 मीटर पळत असताना प्रत्येक राऊंड हे किती मिनिटांमध्ये पळायला पाहिजे
त्या किती मिनिटानंतर त्याचं रिकव्हरी करता आलं पाहिजे किंवा त्यांचं जे टार्गेट जे आहे ते 5-10मध्ये त्याला 20 मार्क आहे तर ती कशा पद्धतीने पाळलं पाहिजे हे जर त्या अशा पद्धतीने नियोजन सांगितलं तर त्या पद्धतीने मुलं काय होतात मार्क पाडून भरती होत असतात. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना आपण काय करतो अकॅडमी जे ते मदत करत असतात सर. टाइम मॅनेजमेंट करत असतात. त्याचबरोबर गोळा असेल 100 टेक्निकली त्यांना प्रॅक्टिस देऊन मदत करत असतात सर. नक्कीच. प्रणव सर, तुम्हाला असं वाटले होते का अकॅडमीला एवढ्या कमी काळात एवढं चांगलं यश भेटेल? नक्कीच सर. आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्याच्यात आमचा महत्त्वाचा रोल नेहमी हाच राहिला की प्रॅक्टिसमधील कन्सिस्टन्सीच्या सोबत अभ्यासातील कन्सिस्टन्सी, वेळोवेळी मेडिटेशनचा कार्यक्रम घेणं, योगाचा कार्यक्रम घेणे, मग विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फोकस अभ्यास आणि प्रॅक्टिसवर कसं होईल, त्यांचा पूर्ण वेळ आपला प्रॅक्टिसमध्ये किंवा अभ्यासात कसं जाईल ह्याच्यावर आम्ही फोकस केला होता. आणि नक्कीच सर तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही मनापासून करत असाल किंवा एक सातत्य ठेवून जर करत असाल तर यशाला तुमच्या पुढे झुकावं लागतं सर. आणि ते यश तुम्हाला मिळणारच हे निश्चित असतं सर. नक्कीच. विल पॉवर आणि त्याच्यामुळे सर मला असं वाटतं की हे यश जर मिळतंय आणि इथून पुढचं मिळणार यश हे सातत्यानेच मिळत राहणार आहे सर. नक्कीच कन्सिस्टन्सी. संतोष सर, आगामी भरतीसाठी विद्यार्थ्यांनी आत्ताचपासून काय तयारी केली पाहिजे? मुलांनी एवढं करायला पाहिजे कारण का रिझल्ट हा एका महिन्याने येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला दिवसरात्र कष्ट करून एक 6 महिने ते 7 महिने वेळ काढावा लागेल. तो 6 ते 7 महिने एका बंदिस्त खोलीमध्ये बसून अभ्यास केला पाहिजे आणि त्याचबरोबर सकाळ संध्याकाळी फिजिकलला त्यांनी तयारी केलं पाहिजे. कारण फिजिकल हे 50 मार्काचं असतं. त्या 50पैकी कमीत कमी त्यांना 40 ते 45 मार्क तरी पडले पाहिजे. कारण त्याच्यामध्ये 3 इव्हेंट आहेत. त्या 3 इव्हेंटमध्ये सगळ्यात मेनमध्ये 1600 आणि 100 मीटर. ह्या 100 मीटर आणि 1600 मीटर जे आहे त्यांना जवळजवळ या 35 मार्कापैकी जवळजवळ 30 ते 32 मार्क पडले पाहिजे. त्यांनी सकाळीच नियमितपणे त्यांनी प्रत्येक इव्हेंट त्या पद्धतीने ग्राउंड केलं पाहिजे सर. बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेच वर्ष प्रयत्न करून देखील यश भेटत नाही. काही विद्यार्थ्यांना त्यांचं मनोबल खचलं जातं त्या केसमध्ये. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अशा मुलांना मी एकच सांगू शकतो, फक्त सातत्य पाहिजे सर. जर सातत्य जर असेल तर कुठलाही विद्यार्थी माघारी पडणार नाही. कारण जर सातत्य जर एका विद्यार्थ्याचं जर नसेल तर तो माघारी पडणारच आहे सर. सर, आजच्या विद्यार्थ्यांकडून सर्वात जास्त चुका कोणत्या होतात? सोशल मीडिया वापरणे सर. त्याचबरोबर वेळच्या वेळी अभ्यास न करणे, वेळच्या वेळी ग्राउंड न करणे, ग्राउंडची कारणं सांगणे हे सगळ्यात जास्त त्यांच्या चुका असतात सर. त्या चुका जर त्यांनी जर मान्य केलं आणि त्या चुका पुढच्या आगामी भरतीसाठी न करता योग्य पद्धतीने जर मार्गदर्शन घेतलं तर 100% मुलं भरती होऊ शकतात सर. नक्कीच. प्रणव सर, तुमच्या दोघांच्या जोडीबद्दल सांगा. आमच्या जोडीबद्दल सांगायचं झालं तर रामायणात तुम्ही राम आणि लक्ष्मणाची जोडी पाहिली, सेम तशीच आमची जोडी आहे. पण इथं उलट आहे सर. जर तुम्ही बघायला गेला सर, मला वयाने ज्युनियर असले पण ते विचारांना आणि चरित्रानं माझ्यासाठी राम आहेत. आमच्या जोडीबद्दल सांगायचं म्हटलं तर आमची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडीच आहे. नक्कीच. आगामी भरतीसाठी सर विद्यार्थ्यांनी आत्ताचपासून काय तयारी केली पाहिजे? आगामी भरतीसाठी मुलांनी आत्तापासून हे केलं पाहिजे, त्यांनी वेळच्या वेळी नियोजन केलं पाहिजे. अभ्यासाचं नियोजन, त्याचबरोबर ग्राउंडचं नियोजन केलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही ग्राउंड करत असाल त्यावेळेला कोणत्या इव्हेंटला किती महत्त्व द्यायचं तर टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. 1600 ज्यावेळेला पळणार आहे त्यावेळेला किती टक्क्याने त्यांनी प्रॅक्टिस केलं पाहिजे किंवा ते स्ट्रेचिंग वेळच्या वेळेला केलं पाहिजे. आणि ते प्रॅक्टिस करत असताना त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. त्या प्रॅक्टिस करत असताना त्यांनी डाएट प्लॅनिंग जे आहे ते फॉलो केलं पाहिजे. तर 100% आगामी भरतीसाठी मुलं 100% पोलीस होऊ शकतात. डाएट प्लॅन फॉलो न केल्याने किती इम्पॅक्ट पडतो पोरांवर? डाएट जर फॉलो न केल्यामुळे सर त्यांच्या परफॉर्मन्सवर पूर्ण डाऊन पडतं. कारण शरीराला एक बॉडी थकलेली असते आणि त्या थकलेल्या बॉडीला जर आहार जर भेटला नसेल तर 100% परफॉर्मन्स हे खाली डाऊन होऊ शकते सर. नक्कीच. प्रणव सर, तुमचं सध्याचं यश व तुम्हाला भविष्यात येणारे यश याची बुलंद कहाणी तुम्ही कोणासाठी डेडिकेट कराल? तसं सांगायला गेलं तर हे यश फक्त आणि फक्त राठोड सरांचं आहे. दुसरी गोष्ट जर मी हे डेडिकेट करायचं म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक बाप असतो जो की आपल्याला रागवतो, ओरडतो, पण तो आपल्यासाठी एवढा मनाने कनवाळ असतो की उद्याच्या माझ्या भविष्याची बुलंद कहाणी जर कोण असेल तर माझा बाप असेल. संतोष सर, मगाचपासून विद्यार्थ्यांकडनं तुमच्याबद्दल बरंच ऐकायला लागलं आहे, पण माझं असं मत आहे
प्रत्येक गुरुचा एक गुरु असतो. तुमच्या गुरूंबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. माझे गुरु जे आहेत ते सकाराम पाटील सर, तायकोंदो आहे, तायकोंदोचे नॅशनल मेडलिस्ट विथ स्वतः ब्लॅक बेल्ट झालेला आहे. गाव कोणता त्यांचा? त्यांचं कुळप गाव आहे सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी इथवर पोचलेलो आहे. कारण का गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यांच्यामुळे खूप मार्गदर्शन भेटलं. कारण का त्यांनी गुरु म्हणून नाही, एक बाप म्हणून आपलं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली आज मी हजारो विद्यार्थ्यांना शिकवतोय. कारण हे जे देणगी जी आहे ते त्या गुरूंच्यामुळे आज इथवर भेटलेली आहे सर. नक्कीच. सर, प्रणव सरांची साथ तुम्हाला या सर्व यशामध्ये कशा प्रकारे भेटली? आता प्रणव सरांची साथ म्हणजे पहिल्यापासून आम्ही एकत्र असल्यामुळं कोणत्याही अडचणींना सामोरं जाऊन या लहान भावाला त्यांनी एक समोर आणण्याचं काम करतं आणि 100% ह्या क्षेत्रामध्ये एक बॅक सपोर्टिंग म्हणून हे 100% त्यांनी राबवतात आणि त्याबद्दल त्यांनी अतिशय चांगलं काम करतात. आज त्यांच्यामुळे आज मी माझ्या स्वतःच्या कला आहे, पण त्या कलेच्या पाठीमागे एक बॅकग्राऊंड म्हणून जे आहे, एक बॅक सपोर्टिंग म्हणून प्रणव सरांचं आहे. त्यांच्यामुळं आज ही अकॅडमी एवढं नाव झालेलं आहे सर. नक्कीच.